ग्राम रोजगार सहाय्यक यांचे मासिक मानधन वितरण करणे बाबत माननीय तहसीलदाराला निवेदन। दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी माननीय तहसीलदाराला निवेदन देण्यात आले। वरील विषयाचा अनुषंगाने शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2024 नुसार ग्राम रोजगार सहाय्यकांना शासन निर्णयानुसार 3 ऑक्टोबर 2024 पासून ग्राम रोजगार सहाय्यकांना वैयक्तिक खात्यावर मासिक मानधन देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देण्याचे ठरवले होते, परंतु शासन निर्णय निघून जवळ-जवळ 11 महिन्याचा कालावधी निघून गेला आहे। आम्हा ग्राम रोजगार सहाय्यकांना शासन निर्णयानुसार आम्हाला मासिक मानधन मिळालेला नाही, त्यामुळे आमचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न निर्माण होत असून ग्राम रोजगार सहाय्यकांवर उपासमारीची वेळ आली आहे। म्हणून नम्रतेची विनंती माननीय तहसीलदाराला करण्यात आली। ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत काम बंद आंदोलन दिनांक 1/9/2025 पासून काम बंद आंदोलन करत आहोत याची प्रशासनाने घ्यावी, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट नवापूर टुडे न्यूज। आज आम्ही जे निवेदन सन्माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आलं होतं त्याचं कारण आहे की वरील विषयाचं अनुसंधान करण्यात आम्ही यासाठी आलो आहे की 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाचा GR निघाला होता आणि त्या GRनुसार ग्राम रोजगार सहाय्यकांना फिक्स मानधन 8,000 रुपये आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये 1000 दिवसांचं मनुष्यबळचं काम केलं जाईल त्यांना 2,000 रुपये मानधन म्हणून देण्याचं आदेशावरून ठरलं होतं, परंतु आज जवळजवळ 11 महिने व्हायला आले आहेत आणि 11 महिन्यामध्ये त्या GRचं कुठेही पालन केलं जात नाही आणि इथपर्यंत आम्हाला जी फिक्स मानधन ठरवली होती ती मानधन देखील देण्यात नाही आलेली आहे आणि त्यानुसार आज जे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्राम रोजगार सहाय्यक आहेत त्यांचे देखील कुटुंब आहेत आणि घरचं काम सोडून आम्ही शासनाचं जे काम करतो आणि त्या कारणाने आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील उपासमार होत आहे। तर आम्ही शासनाला हे निवेदन देतो की त्या GRनुसार आम्हाला ते फिक्स मान देण्यात यावं आणि जोपर्यंत ते फिक्स मान देत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण तालुक्याच्या रोजगार सहाय्यकांनी काम बंद करण्याचं निवेदन सन्माननीय तहसीलदार साहेबांना दिले आहे।